दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण हल्लीच्या जगामध्ये बघा खूप भ्रष्टाचार वाढलेला आहे, खूप घोटाळे झालेले आपण बघतो आणि आपण त्याला हवालासुद्धा म्हणतो की बरंच काही होऊन जातं, इथलचा पैसा बाहेर निघून जातो. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे अगदी 30-40 वर्षापूर्वी जर कोणी ₹1,00,000 जर घोटाळा केला तरी तो किती मोठा वाटायचा. आजच्या काळामध्ये 100 कोटीच्या खाली जरी घोटाळा झाला तरी आपल्याला ते चिल्लर वाटतं. आपल्याला ते किस झाडकी पत्ती, 100 कोटी म्हणजे हल्ली काही नाही. आणि असं आपल्याला वाटतं कोणी असं काहीतरी स्कीम घेऊन येतं की एवढे पैसे टाका आणि तुम्हाला दुप्पट, एका महिन्यामध्ये दुप्पट पैसे मिळतील. ₹1,00,000 जर टाकले तर दुसऱ्या महिन्यामध्ये लगेच 2,00,000 मिळतील. म्हणून लोक त्याच्याकडे धावतात आणि मग काही महिन्यांनी तो माणूस सगळं पैसे घेऊन पळून जातो. लोक काही आपले दागिने विकतात, कोणी घर विकतं, कोणी काय करतं आणि सर्व लोक फसवले जातात आणि सगळे लोकांचं खूप नुकसान होतं. कोणी खोटे शेअर्स आपण बघतो तयार करतात, लोक त्याच्यामध्ये टाकतात आणि नंतर सर्व काही त्यांचे पैसे बुडून जातात. आजच्या जगामध्ये प्रामाणिकपणा हा राहिलेला नाही. आज आम्ही ख्रिस्ती म्हणून निवडलेले वेगळे लोक आहोत आणि म्हणून आपल्याकडून हा प्रामाणिकपणा जो आहे हा जगाला दिसला पाहिजे, कारण आपण निवडलेले लोक आहोत. परंतु जर हा प्रामाणिकपणा आमच्याकडून इतरांना, जगाला दिसला नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. बघा, जुन्या करारामध्ये देवाने सुद्धा लोकांना ह्या काही सूचना दिलेल्या आहे. जुन्या करारामध्ये बघा आपण वाचतो, नियम लावून दिलेले होते. बघा, लेवी ह्याचा 19वा अध्याय 35 आणि 36 वचन बघा. लेविटिकस ह्याचा 19 चॅप्टर अँड वर्स 35 to 36. ह्यामध्ये बघा देवाचं वचन काय सांगतं की न्याय करण्यात, मोजणी करण्यात, तोलण्यात व मापण्यात काही अधर्म करू नका. बघा की खरी तागडी, खरी वजने, खरा एफा व खरा हिन ही तुमच्यापाशी असावी. बघा, देव सांगतो की जेव्हा तराजूमध्ये सुद्धा काही वजनामध्ये तुम्ही खोटेपणा आणू नका, खोटं काही करू नका. आज आपण बघतो की अगदी भाजीसुद्धा तुम्ही बाजारातून पाव किलो घेऊन या आणि घरी वजन करा. बघा, 20 ते 30 ग्रॅम तुमचं कमी पडेल. लोक त्याच्यामध्ये सुद्धा आजकाल फसवायला लागलेले आहे. देव म्हणून देव आपल्याला प्रामाणिकपणे आणि विश्वासाने या जगामध्ये राहण्यासाठी सांगत आहे, विश्वासाने चालण्यासाठी आज सांगत आहे. आज आम्ही रोजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस जगत आहोत, आपल्या मनाला एक प्रश्न विचारा की मी जर असं कोणाला फसवत आहे का? मी फसवून कोणाचं घेतलेलं आहे का? जर हे सर्व उघड झाले तर मी समाजाला किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तींना मी कशा प्रकारे तोंड दाखवू शकेन का? हा आपल्या मनामध्ये विचार करा. मी गैरमार्गाने पैसा कमवत आहे का? प्रामाणिकपणा हा देवापासून आहे. जीवनामध्ये सचोटीने आणि मान उंच करून चाला. आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. इफिस्करास पत्र ह्याचा 5वा अध्याय 11व वचन. एफिशियन्स चॅप्टर 5 अँड वर्स 11. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, इतकेच नव्हे तर त्याचा प्रतिकार करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित.